हाय गाईज, लेडीज अँड जेंटलमन, बॉयज अँड गर्ल्स, हाऊ आर यू? तर मंडळी, चॅम्पियन्स ट्रॉफी सध्या सुरू आहे, अंतिम टप्प्यामध्ये आहे. पहिली सेमीफायनल झाली, आपण जिंकलो. पण या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये जे सामने झाले त्यापर्यंत आजपर्यंतच्या सामन्यामध्ये सर्वात रंगतदार सामना जो होता तो कालचा होता, हे निश्चित. ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून फलंदाजी घेतली. सुरुवात त्यांनी उत्तम केली, म्हणजे जशी सुरुवात दुबईच्या पिचवर करायला पाहिजे तशी सुरुवात त्यांनी केली. त्यांच्या डावाच्या 35व्या ओव्हरपर्यंत ऑस्ट्रेलिया सुस्थितीत होते. त्यांचे 186 रन होते, फक्त 4च खेळाडू बाद होते. म्हणजे आता बघा, उरल्या होत्या 15 ओव्हर, 90 चेंडू उरले होते. 90 चेंडूत रनअप बॉल प्लस एक ऑकेजनल बाउंड्रीज असं जर केलं असतं तर अजून एक 120-30 रन नक्की ॲड व्हायला पाहिजे होते. आणि आणखीन 130 जर रन ॲड झाले असते तर 190 प्लस 130 320पर्यंत त्यांचा स्कोअर जायला हवाच होता. ठीक आहे, 320 नाही, निदान 280 तिथपर्यंत तरी जायला हवा होता, 280-90. पण समहाव आपल्या गोलंदाजांनी, आपल्या क्षेत्ररक्षकांनी तसं काही ऑस्ट्रेलियाला करू नाही दिलं आणि ऑस्ट्रेलियाचा जो डाव आहे तो 64 धावांपर्यंतच रोखला गेला. इथे आपण निम्मी बाजी मारलेली होती. आता या ह्याचे टर्निंग पॉईंट जर म्हटलं तर मुख्य एकूण 3 टर्निंग पॉईंट आहेत. पहिल्यांदा 73 रनवर खेळणारा स्मिथ, की ज्याच्यावर आता जबाबदारी होती की उरलेल्या ज्या ओव्हर आहेत, 15 ओव्हर, त्या ओव्हर जास्तीत जास्त खेळून धावफलक जास्तीत जास्त वाढवायचा. अशा कंडिशनमध्ये मोहम्मद शमीचा एक सरळ वेगाने येणारा फुलटॉस, ऑफ स्टंपवर जो फुलटॉस एक वेगाने येत होता, त्याला तो ग्राउंडच्या बाहेर मारायला गेला आणि क्लीन बोल्ड आऊट झाला. म्हणजे कसं आहे ना, स्मिथनी तिथपर्यंत आणलं आणि ऐन वेळेला चुकीचा फटका खेळून बाद झाला. त्यानंतर अजूनही काय, स्मिथ जरी आऊट झाला तरी खाली कॅरी होता, मॅक्सवेल होता. त्यामुळे त्यांचं 280-90च्या पुढचं टार्गेट व्हायलाच हवं होतं. पण हा अक्षर पटेल जो आहे ना, तो खरंच काहीतरी चमकदार कामगिरी करून जातोच. त्यांनी एकच विकेट काढली, पण ती महत्त्वाची विकेट काढली मॅक्सवेलची. मॅक्सवेल जर टिकला असता तर काय झालं असतं हे वेगळं सांगायची गरज नाही. मॅक्सवेलला फक्त 7 धावावर अक्षरनी क्लीन बोल्ड केलं. आणि सगळ्यात मोठा गंमतशीर जो टर्निंग पॉईंट आहे तो त्यांचा जो कॅरी आहे, त्याला जे रनआउट केलं श्रेयस अय्यरने, दॅट वॉज फॅन्टॅस्टिक. हे म्हणजे मुंबईतलं जे क्रिकेट असतं ना, छोट्या छोट्या ग्राउंड्सवर चाललेलं, त्या क्रिकेटच्या टाईप त्यांनी त्याला खरंच स्ट्रीट मार्ट. जेव्हा त्याच्याकडे चेंडू येत होता तेव्हा तो थोडासा हळू धावला चेंडूकडे. म्हणजे बघ, सेकंड, तुला जर तुझ्यामध्ये गट्स असतील तर तू सेकंड घ्यायचा प्रयत्न कर. तो थोडा हळू येतोय बघितल्याबरोबर जिम कॅरीनी, त्यांचा जो हे आहे बॅट्समन, त्यांनी दुसरा रन घ्यायचा आतताही प्रयत्न केला आणि तो पाटकीनी पुढे झेपावला आणि 2 स्टंप त्याला एम करायला होते, बरोबर थ्रो केला आणि त्याला रनआउट केला. म्हणजे अक्षरशः मामा करणे जो असतं, ही अशी विकेट होती. तेव्हा खरं तर तो कॅरी खूप चांगला खेळत होता, 61 रन झाले होते त्याचे. तो जरी टिकला असता तरी 280-90 300च्या जवळपासचं टार्गेट ऑस्ट्रेलियाने आपल्याला उभं केलं असतं, जे खरोखरच अवघड होतं. पण आता दुसरी एक गोष्ट अशी झाली ना ऑस्ट्रेलियाची, त्यांची एकही मोठी पार्टनरशिप झाली नाही. 50च्या 3 पार्टनरशिप झाल्या पण मोठी एकही झाली नाही. आता जेव्हा जेव्हा असं वाटत होतं ना की ऑस्ट्रेलिया डावावर पकड घेते, तेव्हा त्यांची विकेट जात होती. म्हणजे आपली बॉलिंग आणि फिल्डिंग थोडी डाऊटफुलच होती. फिल्डिंगमध्ये झेल सुटले आपल्याकडून. मग शामीच्या 5 विकेट दिसल्या असत्या काल. शामीचे 3 विकेट आहेत, पण त्यांनी स्वतःच्याच बॉलिंगवर 2 कॅच सोडले. अगदी सुरुवातीला एक तर त्यातला ट्रॅव्हिस हेडचा होता, त्यांनी खातंही खोललं नव्हतं तेव्हा. ठीक आहे, क्रिकेटमध्ये हे चालायचंच. खरं तर या सामन्यामध्ये ऑस्ट्रेलियाने 300च्या आसपास धावा करायला पाहिजे होत्या. ते काही त्यांना जमलं नाही आणि ऑस्ट्रेलियन संघ 264 धावावर बाद झाला. तिथेच हा सामन्यावर बऱ्यापैकी पकड मिळवली होती. आता आपलं जे आहे ना, ते चेस जो असतो भारताचा, तो इतका म्हणजे क्लिनिकल असतो. सुरुवातीला रोहितने यायचं, पहिल्या 10 ओव्हरमध्ये धडा मारायचे, फटकेबाजी करायचे. मग खाली 1 डाऊनला विराट
त्यानंतर श्रेयस यांनी एक रन टिप करत रन पण घ्यायचे. लूज बॉल वगैरे मिळत नसतात हल्ली. मधून एखादा चौकार मारायचा आणि आणि टार्गेट जेव्हा माहिती असतं ना तेव्हा ही थोडं आणखीन सोपं जातं. काल असंच झालं. त्याच्या कामगिरी जशी करायची होती त्याप्रमाणे छोटासा कॅमिओ रोहितचा झाला 28 धावांचा. इथे शुभमन गिल फेल गेला. शुभमन गिल काय तो महत्त्वाच्या सामन्यामध्ये फेल जातोय. ठीक आहे, अजून यंग आहे, करेल डेव्हलप. त्यानंतर जो उतरला फलंदाजीला तो ग्रेट चेस मास्टर विराट आणि तो आपल्या नावाला जागला. त्याच्या ज्या 84 धावा आहेत त्या 84 धावांनी हा सामना खूप सहज सोपा वाटला, जो ॲक्च्युली तसा नव्हता. त्यानंतर पुन्हा श्रेयस, अक्षर, राहुल, हार्दिक दे चिप्ड इन. प्रत्येकाने छोटी छोटी कॉन्ट्रीब्युशन दिली आणि हा सामना आपण जिंकलो. हा खरोखरच क्लिनिकल चेस होता, त्यामुळे आपण हा सामना 4 विकेटनी जिंकलो. आता या सामन्यामध्ये 2 सांगण्यासारख्या गोष्टी म्हणजे सध्या काय बरं स्विच हिट, अप्पर कट, त्यानंतर विकेट किपरच्या डोक्यावरून मारलेले वेडेवाकडे फटके, हे आपल्याला बघायची सवय आहे. पण जुन्या जमान्यातल्या क्रिकेट रसिकांसाठी 2 सुंदर शॉट काल बघायला मिळाले. ते दोन्ही म्हणजे अर्थात लेटकट हे हल्ली बघायला मिळत नाहीत. एक तर ग्राउंड स्ट्रोकच दुर्मिळ झाला आहे. लबुशेननी त्यांची हे चालू असताना अक्षर पटेलला मारलेला आहे एक लेटकट आणि आपली फलंदाजी चालू असताना विराटनी थर्ड मॅनकडे मारलेला एक लेटकट. खरंच क्रिकेट बघायची खरी मजा तिथे आली. आता जेव्हा आपला जो संघ आहे ना त्याच्यामध्ये मला राहुलचं खूप कौतुक वाटतं. KL राहुल तो म्हणजे ऑलवेज ही रेजेस हिज हँड अप. काहीही त्याला विचारा, ही इज रेडी. पहिला खेळतो का ओपनिंगला जातो 1 डाऊन, चौथा, 5वा, 6वा कुठेही जातो. विकेट किपिंग करतोस का बाबा, करतो. आणि प्रत्येक ह्याच्यामध्ये त्याची कामगिरी नेहमी सरसच असते. कालचा सुद्धा जो चेस होता, जेव्हा थोडासा त्यांची दोघांची पार्टनरशिप चालू होती विराटची आणि राहुलची, तेव्हा जेव्हा धावफलक वाढवायची गरज होती तेव्हा यांनी बरोबर आक्रमक धोरण स्वीकारलं. एक 6 एक 4 वगैरे मारला आणि एकदम पुन्हा रन रेट जो थोडासा बाहेर जातो की काय वाटत होतं तो पुन्हा आटोक्यात 5च्या जवळपास आणून ठेवला. त्यामुळे हा जो आहे हा मुलगा राहुल थोडासा अनसंग हिरोच आहे. तसाच दुसरा एक आपला अनसंग हिरो आहे स्ट्रीट स्मार्ट श्रेयस. बॅटिंग करताना तर तो इतकी सुंदर बॅटिंग करतो. स्पिनर बॉलिंग टाकत असताना मागे पुढे सरकून तो त्याची लय बिघडवतो. जेव्हा फटके उंचावरून मारायचे तेव्हा बिनधास्त मारतो. आणि फील्डिंगमध्ये तर ते मुंबईकर खडूस फील्डिंग कशी असते ना याचं काल त्यांनी कॅरीला रनआउट करून एक सुंदर उदाहरण दाखवलं. तर एकंदरीत कालचा जो सामना झाला त्याच्यामध्ये अगेन ऑल बॉक्सेस टिक. सगळ्या गोष्टी आपल्या मनाप्रमाणे होत गेल्या. फक्त 35व्या ओव्हर पहिल्या इनिंगला जेव्हा बॅटिंग करत होते ऑस्ट्रेलिया, 35व्या ओव्हरपर्यंत धडधड होत होती. कारण 35व्या ओव्हरला इतकी साऊंड परिस्थिती होती ऑस्ट्रेलियाची. फक्त 4 गडी बाद, 200च्या आसपास धावा, 15 ओव्हर राहिलेल्या, 300चं टार्गेट मिळणार आणि दुबईच्या ग्राउंडवर. मग आता 300चं टार्गेट चेस करणं हे अवघड आहे. पण हा सामना जरी आपण जिंकला असला तरी ऑस्ट्रेलियाचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. बघा पॅट कमिन्स, त्यानंतर आणि त्यांचे जे पहिले 3 आहेत मिचेल स्टार्क आणि हेझलवूड, हे 3 एक्के आहेत त्यांचे. ते 3ही एक्के त्यांच्यापाशी नव्हते. जे काही रिसोर्सेस अवेलेबल आहेत त्याच्यामधून त्यांनी दिलेली कालची जी फाईट होती ती कौतुकास्पद होती. एक अतिशय रंगतदार सामना, या स्पर्धेतला सगळ्यात रंगतदार सामना. आपण त्याच्यामध्ये विनिंग साईडला होतो, हे आपल्यासाठी समाधानाची बाब आहे. आता आपण वाट बघणार आहे की आपल्याला फायनलला कुणाशी खेळायचं आहे, साऊथ आफ्रिकेशी का न्यूझीलंडशी. आता बघा कालचं असं होतं ना की 2023ची जी विश्वचषक स्पर्धा होती त्या स्पर्धेमध्ये आपला संघ दृष्ट लागण्यासारखा खेळत होता आणि शेवटच्या सामन्यात दृष्ट लागली. 9 की 10 सामने सलग जिंकले आपण आणि फायनल जो ऑस्ट्रेलियाबरोबरचा सामना होता 1 बॅड डे इन ऑफिस, हारलो, वर्ल्ड कप गेला. आणि ती जी होती जखम जी होती ODI सामन्यातली, त्याचा ॲव्हेंज आज आपण घेतला असं म्हणायला हरकत नाही. तो ज्या पराभवाचा वचपा होता तो आज काढला गेला. आता आज मंडळी दुसरी सेमीफायनल होती आहे लाहोरला.
त्याच्यामध्ये साऊथ आफ्रिका आणि न्यूझीलंड खेळणार आहेत. मला थोडंसं न्यूझीलंडचं पारडं जड वाटतंय, पण साऊथ आफ्रिकासुद्धा जर सेमीफायनलपर्यंत जी टीम येते ती चांगलीच असते हो. त्यामुळे दोघांपैकी कोणीही जिंकू शकेल. आता बघा काल आपण जो सामना जिंकलो नाही, त्याच्यामध्ये एक पोएटिक जस्टिस होता, की 23चा जो वर्ल्ड कप आपण हरलो त्याचा आपण रिव्हेंज घेतला. तशीच जर समजा साऊथ आफ्रिका जर फायनलला आले, तर त्यांना संधी मिळणार आहे हे लक्षात घ्या. कारण T20 विश्वचषकाचा जो सामना होता, तो अक्षरशः त्यांच्या घशातून आपण ओढून काढलेला आहे. ते जेव्हा समोर खेळायला येतील तेव्हा तो पराभव त्यांना नेहमीच सहन होत असणार आणि साऊथ आफ्रिका जेव्हा आपल्याशी खेळेल तेव्हा ते आणखीन जास्त जिद्दीने खेळतील, यात काही शंका नाही. आणि दुसरी एक गोष्ट, तुम्ही राव काय तुम्ही यू आर नॉट गुड नेबर्स हां. पहिल्यांदा तुम्ही काय केलं, पाकिस्तानची ट्रॉफी आहे चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तान. पहिल्यांदा तुम्ही चॅम्पियन्स ट्रॉफीमधून पाकिस्तानला बाहेर काढलं. बरं पाकिस्तानला बाहेर काढलं ते काढलं, तिथे थांबला नाहीत. तुम्ही नंतर चॅम्पियन्स ट्रॉफीच पाकिस्तानातून बाहेर नेली. ते बिचाऱ्या पाकिस्तानचं एकमेव खेळ क्रिकेट, एकमेव करमणूक, तिथेही असं केलं. ठीक आहे, चालायचंच आता. बघूया आता. आता वाट आहे ती फायनलची आणि आजच्या मॅचची सुद्धा. आजच्या मॅचमध्ये काही सांगता येत नाही. लाहोरला मॅच आहे, खूप मोठा स्कोअर होतो. दोघांकडे चांगले फलंदाज आहेत आणि न्यूझीलंडकडचं स्पिन गोलंदाजी चांगली आहे. ह्यांच्याकडे सुद्धा केशव महाराज चांगला स्पिनर आहे. यॅन्सन चांगली बॉलिंग टाकतोय. ह्यांच्याकडे मॅट हेनरी, रुडकी, ठीक आहे, बॅलन्स्ड आहे. केन विलियमसन आहे. केन विलियमसारखा जबरदस्त फलंदाज न्यूझीलंडकडे आहे. जसा आपला विराट चेस मास्टर आहे तसा केन विलियमसन सुद्धा आहे. आजची मॅच पण रंगतदार होणार आहे. तर मंडळी, आजची मॅच तर आपण बघूच द्या आणि फायनलमध्ये कुणाबरोबर तुम्हाला भेटायला आवडेल हे जर मंडळी, मी हे जर यूट्यूबवर जे माझे क्रिकेटचे काही हे करतो ते जर तुम्हाला आवडत असतील तर बघा, केलंत लाईक, शेअर आणि सबस्क्राईब तर मलाही आवडेल. बरं आहे तर मंडळी, मग आज लाहोरला आणि रविवारी दुबईला आपण वर्ल्ड कप उचलू. ऑन दिस पॉझिटिव्ह नोट, बाय.